आणि इगतपुरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पिंपरी पाटा परिसरामधून पुढील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांच्या मार्गावरती पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आहे। कोणत्याही पर्यटकाला किंवा नागरिकाला या भागामध्ये प्रवेश दिला जात नाहीये। दरड कोसळण्याचा धोका, वेगाने वाहणारे पाण्याचा प्रवाह, त्याचबरोबर खराब हवामान हे लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येते। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। आपल्यासोबत पीआय सर आहेत। सर, काय सांगाल, आज एकंदरीत रेड अलर्ट दिलाय आणि पर्यटन स्थळावरती तुम्ही कोणालाही सोडत नाहीत, नाकेबंदी मोठ्या प्रमाणावरती आहे। इगतपुरी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळं आहेत ते धबधबे, ट्रेकिंग किंवा धरण या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत। पण पुढील 48 तासासाठी ढगफुटी किंवा त्या सदृश्य अतिपर्जन्यमान हा इशारा दिलेला आहे आणि रेड अलर्ट आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी नाशिक सो यांनी आता या भागामध्ये प्रतिबंधित क्षेत्र डिक्लेअर केलेले आहेत। सर्व पर्यटन स्थळं जी आहेत म्हणजे त्रिंगळवाडी असेल, डॅम असतील, डॅम एरियाज आणि धबधबे या सर्व ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र डिक्लेअर केल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। जे ढगफुटी होणार आहे आणि जे पर्जन्यमान आहे तो भंडारदरा ते इगतपुरीचा पिंपरी सदो आणि भावली या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे। त्या कारणाने पर्यटकांना तिकडे जाण्यासाठी आम्ही अटकाव करत आहे। त्यासाठी नाकाबंदी लावलेली आहे जागोजागी आणि जे महत्त्वाचे ठिकाण आहे आणि धबधबे आहेत तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तर मी नागरिकांना आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा प्रशासनाची जे नियम आहेत किंवा अटी लागू केलेल्या आहेत त्यांचं पालन करावं। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, नाशिक। तर नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यामुळे नगर नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरातील धोकादायक